नमस्कार प्रेक्षकांनो, या ठिपक्यांची रांगोळी मालिकेमध्ये तुम्हाला तर माहिती असेल की काल ठिपक्यांची रांगोळी मालिकेचा महा एपिसोड झाला आहे आणि या महा एपिसोडमध्ये शशांक जुईला घेऊन आलेला असतो आणि तिला पाहून अपूर्वा खूप जळते आणि जेव्हा ती शशांकची होणारी बायको अशी ओळख सांगते तेव्हा तर तिच्या रागाचा पारा चढतो आणि यानंतर शशांकला जाब सुद्धा विचारते। तेव्हापासूनच ही मुलगी अपूर्वाच्या डोक्यात बसलेली असते, कारण शशांकला अपूर्वा कोणासोबतच पाहू शकत नाही आणि ती मुलगी त्याला खडूस बोलते। त्यामुळे तर अपूर्वा अजूनच संतापलेली असते आणि आता झाले असे की अपूर्वाला शशांक सोबत ती मुलगी सहनच होत नाहीये आणि म्हणूनच दुसऱ्या दिवशी सकाळी अपूर्वा पन्ना काकूच्या मोबाईलवर फोन करते आणि जुईसाठी विचारते की जुई कुठे म्हणून। यानंतर ती जुईला फोन करते तेव्हा जुई तिला विचारते की तुझं काय काम आहे माझ्याकडे। त्यानंतर अपूर्वा बोलते की काल तू संगीत सोहळ्यात आली होती ना, पण आपली नीट ओळख झालेलीच नाहीये। खरं तर अपूर्वाला खूप काही रागाने बोलायचं असतं, पण ती काहीच बोलत नाही, सगळा राग कंट्रोलमध्ये ठेवतो आणि खूप गोड बोलते की काल तुझ्याशी माझी चांगली ओळखच झाली नाही, तू कुकीची बेस्ट फ्रेंड ना, त्यामुळे आपण एकमेकांची चांगली ओळख करून घ्यायला हवी ना। माझं लग्न झाल्यानंतर तू थोडीच मला भेटणार आहेस। त्यानंतर जुई बोलते की हो, आपली चांगली ओळखच नाही झाली आणि खूप ऑकवर्ड वाटत होतं। त्यानंतर अपूर्वा बोलते की तुझं माझ्या घरी नेहमीच वेलकम आहे। त्यानंतर अपूर्वा जुईला एका कॉफी शॉपमध्ये जबरदस्ती बोलवून घेते आणि जुई सुद्धा येण्यासाठी तयार होते। खरं तर मित्रांनो, अपूर्वाला या जुईला समज द्यायची असते, धमकीच देणार असते की माझ्या शशांकपासून दूर राहायचं म्हणून। हा शशांक फक्त माझा आहे आणि त्याला खडूस बोलण्याचा अधिकार फक्त आणि फक्त माझा आहे। त्यामुळे अपूर्वा तिला सांगणार असते की हा शशांक फक्त माझा आहे, त्याच्यापासून कायमचं लांब राहायचं आणि लग्न करण्याचा विचारच करायचा नाही। आणि तसंच त्याला तू खडूस कसं काय बोलू शकते, खडूस बोलण्याचा अधिकार फक्त आणि फक्त मलाच आहे, त्यामुळे तू त्याला खडूस बोलायचं नाही आणि त्यापासून लांबच राहायचं। अशा प्रकारे अपूर्वा जुईला लांब राहण्याचा सल्ला देणार असते, पण तिकडे सुमी आणि तिची सासू पण असते, त्यामुळे त्यांचं हे सगळं बोलणं होतं की नाही ते पण पाहायला लागेल। असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।